पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यात आपण थोडीशी साखर, थोडं 1 पाव चमचा मीठ घालतो आहे आणि मटर आपण त्याच्यात 2 मिनटं शिजवून घेणार आहे. तर आपण मटरचे नगेट्स किंवा बाईट साईज स्नॅक्स बनवतो आहे. हे 2च मिनटं आपल्याला उकळायचं आहे, त्याच्यानंतर ते काढूया. साखर घातल्याने हिरवा रंग चांगला राहतो आणि आपण थोडंसं मीठ पण घातलेलं आहे. ते 2 मिनटं झालेले आहेत, तर आपण मटर काढून घेऊया आणि गार करून घेऊया. गार केल्यानंतर थोडेसे आपण अर्धवट वाटून त्यात थोडे मसाले घालून त्याचे नगेट्स बनवणार आहे. 1 स्लाइस ब्रेड घेतला आहे, त्याचे ब्रेड क्रम्स करून घेऊया. म्हणजे हे मटरमधले काही पण मॉइश्चर, ओलावा आहे ते शोषून घेईल. ते 2 मिनटं उकळलेले मटर गार करून घेतले. तर त्याच्यात आपण 2 लसूण घालतोय, 2 मिरच्या, थोडंसं एक अर्धा इंच आलं आपण कापून घालतो. तर आपण आता हे आपण फार बारीक केलेले नाही आहे, मध्ये मध्ये मटर आहे ते छान लागतात. तर याच्यात आपण लसूण, मिरची आणि आलं घालून वाटून घेतलेलं आहे. ते आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. या मटरच्या मिक्सरमध्ये आपण एक बारीक चिरून एक छोटासा कांदा घातलेला आहे, थोडासा एक छोटा गाजर बारीक किसून घातलेला आहे, 1 चमचाभर कोथिंबीर आहे. तर आता याच्यात मसाले घालूया. 1 अर्धा चमचा मीठ घालते, तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घालू शकता. थोडीशी हळद घालते. हिरवी मिरची घातल्यामुळे थोडंसंच लाल तिखट घालते आणि धणा जिरा पावडर घालते 1 अर्धा चमचा. आणि ह्याला बाइंडिंगला म्हणून मी 4 चमचे बेसन घालते. 2 टेबलस्पून आहे, लहान चमचे आणि 4 चमचे. हे सगळे आपण मिक्स करून घेऊ. तर यातच आपण 1 अर्धा चमचा चाट मसाला घालतोय, त्यामुळे त्याचा आंबटपणा असतो. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता, पण लिंबू शक्यतो पुढे नाही, त्याने परत पाणी सुटतं. तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालायचा. त्यात आपलं असं मिक्सर तयार झाले, त्याचे आपण नगेट्स करूया. छोटे छोटे आपण बाईट साईजचे करूया. तर त्याला आपण पाहिजे तो शेप देऊ शकतो. त्याचा स्क्वेअर शेप देते त्याला आणि मग ते तव्यावर ठेवून भाजून घेऊया. दुसरी प्लेट पाहिजे. हे मी फ्राय पॅन तापवलेलं आहे, मध्यम गॅसवरती आहे. तर आपण याच्यात थोडंसं तेल घातलं आहे, तेलावर आपण हे नगेट्स शॅलो फ्राय करतो. तर एवढ्या क्वांटिटीत माझे 15 नगेट्स झालेले आहेत. तर आपण ते आता फ्राय करून घेऊया. आणि तुम्हाला थोडंसं सही वाटलं तर अजून थोडं चण्याचं पीठ घालू शकता, पण हे मिक्सर माझं बरोबर झालेलं आहे. ब्रेडमुळे पण थोडंसं ॲब्सॉर्ब होतं, ते मटरमधले मॉइश्चर ॲब्सॉर्ब होतं ब्रेडमुळे. आणि थोडंसं डाळीचं पीठ घातलं. ब्रेड तुम्हाला नसेल घालायचं तर थोडासा रवा पण घालू शकता. आणि कांदा लसूण टोटली अवॉइड पण करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर. गॅस मध्यम आहे, आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर आपण आता हे फ्लिप करून घेऊया, उलटून घेऊया.
ते आता खरपूस आपले भाजून झालेले, तर आपण आता काढून घेऊया. 8 ते 10 मिनटं लागतात. एका साईडला 4 मिनटं आणि दुसऱ्या साईडला 4 मिनटं. हे तुम्ही आप्पे पात्रात गोल बॉल बनवून पण करू शकता, तसे पण चांगले येतात. मला हा शेप आवडला म्हणून मी असं केलं आहे. हे आपले मटर बाईट्स किंवा मटर नगेट्स तयार झालेले आहेत. ॲज अ स्नॅक, जेवणात साईड डिश किंवा चहा टी टाईम बरोबर स्नॅक म्हणून करू शकता. मुलांना डब्यात पण देऊ शकता. आणि मी आता मटर वापरले, त्याच्याऐवजी तुम्ही ब्रोकोली वापरून पण करू शकता. ब्रोकोली बॉईल करून बारीक बारीक चॉप करून करू शकता. तर हे तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते. तर त्याच्याबरोबर मी टोमॅटो सॉस सर्व केलं आहे. तुम्ही हिरवी चटणी पण सर्व करू शकता. तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्यात इन्ग्रेडियंट घालू शकता. आणखीन तुम्ही भाज्या पण दुसऱ्या घालू शकता. मी फक्त कांदा आणि गाजर घातलेलं आहे. तर तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कसं झालं ते. आणि तुम्ही रेसिपी कुठून बघितली ते पण कळवा.